आजच्या धावपळीच्या युगात प्रत्येक जण थकलेला, चिंताग्रस्त आणि अस्वस्थ आहे. मनुष्य बाहेरून कितीही यशस्वी वाटला तरी आतून अस्वस्थ असेल तर त्याला खरी शांतता लाभू शकत नाही. ध्यान म्हणजे केवळ डोळे मिटून बसणं नाही, तर विचारांच्या गोंधळातून बाहेर पडून स्वतःच्या अस्तित्वाशी संवाद साधणं होय. जेव्हा मन शांत होतं तेव्हा माणूस स्वतःला अधिक चांगल्या प्रकारे ओळखू लागतो. ध्यानामुळे मेंदूमधील असंख्य विचारांची गर्दी कमी होते. जेव्हा मन स्थिर होतं तेव्हा मनुष्याला स्वतःच्या समस्या लहान वाटू लागतात आणि त्यांचा योग्य तोडगा शोधण्याची शक्ती मिळते. जगातील अनेक शास्त्रज्ञांनीही संशोधन करून सिद्ध केलं आहे की ध्यानामुळे तणाव कमी होतो, रक्तदाब सुरळीत राहतो आणि एकाग्रता वाढते. म्हणजेच ध्यान हा फक्त आध्यात्मिक विषय नाही, तर वैज्ञानिकदृष्ट्याही मान्यता प्राप्त उपाय आहे. ध्यानाच्या माध्यमातून मनुष्य आपल्या भावना नियंत्रित करायला शिकतो. राग, मत्सर, भीती, चिंता या नकारात्मक भावनांवर विजय मिळवता येतो. मन जितकं शांत होतं तितकी नातीही सुंदर होतात, कारण शांत माणूस दुसऱ्याला दुखावण्याऐवजी त्याला समजून घेण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे ध्यान हे फक्त स्वतःसाठी नाही, तर समाजासाठीही एक अमूल्य देणं आहे. आपल्या संस्कृतीत ध्यानाचं महत्त्व प्राचीन काळापासून आहे. योगसूत्र, उपनिषद आणि गीता या सर्व ग्रंथांमध्ये ध्यानाचं वर्णन आढळतं. भगवान बुद्धांनी तर ध्यानाच्या माध्यमातून संपूर्ण जीवन तत्त्वज्ञान मांडलं. म्हणजेच ध्यान हे केवळ आध्यात्मिक प्रवास नाही, तर आत्म्याला जाणण्याचं द्वार आहे. आज जगभरातील लोक ध्यानाकडे आकर्षित होत आहेत, कारण तंत्रज्ञानाने जीवन सोपं केलं असलं तरी मन शांत करण्याची ताकद फक्त ध्यानामध्ये आहे. खऱ्या अर्थाने आनंदी व्हायचं असेल तर माणसाने स्वतःची एकांतात वेळ घालवायला हवा. रोज काही मिनिटं डोळे मिटून श्वासावर लक्ष केंद्रित करून मन रिकामं केलं तर खरी मनःशांती अनुभवता येते.